हाय हॅलो नमस्कार. तर इकडे बघा काय ठेवलेलं आहे, तर कुकरमध्ये पाणी गरम केलं, त्याच्यामध्ये तेल घातलं आणि मीठ घातलं. तुम्ही म्हणाल आता चालू आहे काय, तर बघा इथं डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ही डाळ आता आपल्याला कुकरला लावायची आहे, म्हणजेच आपल्याला पुरण शिजवायचं आहे. तर कुकरच्या 4 शिट्ट्या करून घेतल्यात. आता आपल्याला हे येळवणी तयार करून घ्यायचं आहे. तर मी येळवणी काढून घेणार आहे आणि ह्याचं पुरण बनवायचं आहे. तर आज आपल्या घरी गुरुचरित्राचं पारायणाचं समाप्ती आहे आणि समाप्तीला आपण जेवण करत आहोत की पुरणपोळीचं बिना कांदा लसूणची पुरणपोळी आपण बनवणार आहे. आणि त्याचबरोबर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल की गुरुचरित्र ग्रंथाचं पारायणचं समाप्ती उद्यापन कसं करायचं, म्हणजे शिदा कोणाला द्यायचा, कसा द्यायचा, पाय कोणाचे धुयाचे, बरेचसे संपूर्ण माहिती, पारायण कसं उचलायचं हलवायचं किंवा जो ग्रंथ आहे तो हलवायचा कसा, सगळ्या गोष्टींची तुम्हाला पुरेपूर माहिती दिली जाईल. अगदी हा व्हिडिओ शेवट, जर तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करत असाल तर अगदी शेवटपर्यंत हा कुठेही स्किप न करता व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला ह्याची जर काय माहिती नसेल तर माहिती होईल. तर आता पुरण माझं काढून झालं होतं आणि आता वाजता सकाळ पाठीमागं बघताय तुम्ही घड्यात, आत्ता वाजत आहेत 6. तर अजून बाहेर अंधारच होता, तर मी लवकर उठले होते. कारण की बघा आपल्याला घरी 10:30च्या अगोदर नैवेद्य दाखवायचं होता आणि 10:30ला आपल्याला मुलं जेवायला घालायची होती. त्यामुळे लवकर उठून सगळं आटोपलं होतं नेहमीप्रमाणेच. आता गुरुचरित्राचं पारायण होतं त्यावेळेस तर मी रोज लवकर उठायचेच. तर म्हटलं आज समाप्ती आहे तर आज पण लवकर उठूया आणि पटपट पोळ्यांचा स्वयंपाक आपल्याला आवरायचा होता. तर मी आता इकडं बघा पुरण पण काढून झालेलं आहे आणि मग डाळ, आणि आता इकडं मसाला करून घेते. लसूण आपल्याला कांदा घालायचा नाही, तर कोथिंबीर आणि अद्रक भरपूर घालायचं आणि त्याच्यामध्ये खोबरं घालायचं आणि ती छान मिक्सरला वाटून काढून घ्यायचं. आता मी टाकत आहे आमटी. तुम्हाला मी सांगते 1-1.5 तासामध्ये झटपट स्वयंपाक होतो पोळ्याचा. तुम्ही हा व्हिडिओ बघितला तर नक्कीच तुम्हाला समजून जाईल की 1 ते 1.5 तासामध्ये मी झटपट पोळ्यांचा स्वयंपाक केला. तोही एकटीने बिना कांदा लसूण आपल्याला स्वयंपाक करायचा असतो. नैवेद्य काय करायचा कसा करायचा ते पण पुढे मी दाखवणार आहे. तर सर्वात अगोदर बघा तेलात छान तो मसाला आपण मिक्सरला बारीक केला, तो मसाला टाकला, कढीपत्ता टाकला आणि छान तेलामध्ये मंद आचेवरती हा मसाला परतून घ्यायचा. जर ह्यात लसूण असला तरी आमटी छान होते आणि आमटीला आपल्याला घरचा जो मसाला असतो तो मसाला वापरायचा नाही. तो आपल्याला आता मी टाकून घेतले बघा, जिरे मोहरी हळद हे पण छान परतून घ्यायचं. आणि आपण जे येळवणी काढतो ते येळवणी काढलेलं आणि त्याच्यामध्ये ही येळवणी काढून घेतली आणि ती डाळ थोडी मिक्सरला ओबड बारीक करायची आणि त्या येळवण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. तर आता बघा कश्मीरी लाल पावडर आहे, कश्मीरी लाल मिर्च पावडर आणि चवीनुसार मीठ हे टाकून घेतले. थोडंसं टाकायची आणि हे टाकून छान आता हे पण तेलामध्ये परतून घेत आहे. आणि हे परतून घेतले बघा, त्याला छान परतून झाले तेलामध्ये. आता आपल्याला घालायचं आहे येळवणी. जे येळवणी असतं त्याची आमटी छान होते बघा. आणि आमटी आता आमटीला मोहर आला की आमटी आपल्याला बंद करायची. तर आम्ही पण आमटी छान करून घेते, कारण की आणि बघा जर तुमच्याकडे जेवढे जेवणाला माणसं आहेत त्या हिशोबाने तुम्ही स्वयंपाक बनवा. कारण की काय होतं, हा आपल्याला वाया नसतं घालवायचं. तर त्याच बघा आमटी तिकडे कळते तोपर्यंत मी इकडे बेसन पिठाचं भज्यासाठी पीठ बनवून घेते. तर तुम्ही बघितला जो मसाला केला होता तो मसाला बनवून हे बेसन पीठ तयार आहे आणि म्हणजेच भज्याचं पीठ तयार आहे, आमटी तयार आहे, करून तयार झाली. आता मी कणिक मळून घेते. जे पीठ असतं त्याची फक्त गव्हाचं पीठ आहे, याची कणिक आपल्याला मळून घ्यायची म्हणजे कणिक छान भिजेल. तर कणिक मळून भिजायला ठेवली. आता जे डाळ शिजलेली होती ती थंड झाली, त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे गूळ. तर मग हा गूळ मी एका पॉलिथिनमध्ये घालून बारीक करून घेते. कारण की बघा असं आपण पटकन बारीक होत नाही आणि चिरत बसण्यापेक्षा पॉलिथिनमध्ये घालायचा, पटपट टेचून घ्यायचा, छान बारीक होतो. आणि अशाच प्रकारे मी हे बारीक करून घेतलं आहे. आता आपल्याला पुरण परतून घ्यायचं. तोपर्यंत इकडं आपली कणिक पण भिजत ठेवलेली आहे, भज्याचं पण मी मळून घेतलेलं आहे आणि प्लस आपली आमटी पण तयार आहे. म्हणजे बघा इथं पटपट करून घ्यायचं, कारण की आपण एकटेच करणार असतो. हे स्वयंपाक करण्यासाठी आपल्याला कोणाची मदत नको असते, आपण घरी करायचं. आणि हे जास्त करून अन्न आपल्याला वाया नसतं घालवायचं, त्यामुळे आपण घरच्या घरचं अन्न खायचं असतं. त्यामुळे जेवढे आपल्याकडे जेवणाला माणसं आहेत त्यामुळे तेवढंच स्वयंपाक करायचा, एक्स्ट्राचा स्वयंपाक नाही करायचा. तर बघा माझी डाळ अर्धा किलोच्या आसपास तरी असेल. म्हणजे मी घरची डाळ होती, मोजून घेतली नाही मी, फक्त 2 ग्लास डाळ घेतलेली. पण वजन त्याचं केलं नव्हतं, पण अंदाजे अर्धा किलो असेल. तर त्या हिशोबानं जेवढं गोड हवे आहे त्या हिशोबानं मी गूळ घालून घेते. आणि गूळ घालून हे पुरण छान परतून घ्यायचं. आणि बघा पुरण परतलं की मला परतनं बघा तुम्ही पाहाल की पुढे भरपूर अशी कामं होती. अजून देवपूजा पण राहिली होती, ब्राह्मण काकांना पण शिदा द्यायचा होता. तर ब्राह्मण काकांना पण मला ब्रह्मांड मुहूर्तावरती शिदा द्यायचा होता, कारण की ते सकाळचेच आमच्याकडे येतात. तर मग त्यावेळेस त्यांना शिदा घेऊन जायचं होतं. तर पुरण इकडं परतून घेतले. पुरण बघा छान परतून झालेलं आहे. तर इकडं तयार चालू आहे बघा. इकडं ओटी घेतली, ओटीमध्ये खारीक खोबरं
हळकुंड आणि एक पैशाचं नाणं आणि नारळ ही घेतलेली ओटी. ही ओटी कोणासाठी तर ब्राह्मण काकांना इकडे शिदा घेतला आहे. तर शिद्याबरोबर आपल्याला ओटी द्यायची, म्हणजे ते काकींसाठी ओटी द्यायची असती. तर मी चालली आता सकाळची वेळ आहे, 7च्या दरम्यानची वेळ आहे. मी मंदिरामध्ये निघाली, कारण की आमच्या इथल्या मंदिरामध्ये ब्राह्मण काका येतात. मग ते काही आजकाल ब्राह्मण काका कोणाच्या घरी एवढे येत बसत नाही. खरं तर ब्राह्मण जोडपं आपल्याला जेवू घालत असतं, पण येत नसल्यामुळे मी इथल्या इथं मंदिर आहे स्वामी महाराज दत्त महाराज गणपती बाप्पांचे मंदिर आहे. आणि या मंदिरामध्ये रोज सकाळच्या आरतीला ब्राह्मण काका येतात. तर मी पण इथे येऊन त्यांचं वाट बघत बसली होती. तर शेवटी आले ब्राह्मण काका, आणि त्यांच्याकडनं आपल्याला संकल्प आपण जो केला होता तो तोडायचा असतो. तर नशिदा तिला संकल्प तोडून घेतला, स्वामींचं दर्शन घेतलं, आणि दिवस बघा एवढासा दिवस उगवला होता, म्हणजे छान आता ऊन पडलं होतं. आणि इकडे रस्त्याने मी आता घरी आले. तर पुरण वाटायची तयार चालली, कारण पुरण पूर्ण थंड होऊन गेलं होतं. तर मग आल्यावरती अगोदर मी निम्म पुरण पण वाटून गेले होते, पण मध्येच त्यांना फोन केला तर ते म्हणे की मी येतोय आता मंदिरामध्ये. तर म्हटलं मग बस लेट नको, आणि ते पण नाही थांबले तर मग असं मनात प्रश्न यायला लागले. मग मी जे पुरण हातामध्ये घेतलं ते अर्धवट ठेवलं, आणि ब्राह्मण काकांना जाऊन शिदा देऊन आली सकाळी 7 वाजता. आणि आल्यावरती राहिलेलं पूर्ण वाटायला घेतलं. तर पुरण थोडं थंड झालं, तर म्हटलं आणखीन वेळ जाईल वाटायला. मग तर मिक्सरला बारीक केलं आणि पुरण छान वाटून घेतलं. बघा आपल्या एकट्यालाच हे सर्व कामं करायची असतात, कारण की ह्यावेळेस मग घरात कोणी असेल तर ठीक आहे, नसेल तर शिदा द्यायला तर आपल्याला जावं लागेल, किंवा घरी जरी ब्राह्मण काका आले तरी पण आपल्यालाच त्यांचं पाय धुवायला लागतात किंवा शिदा द्यावा लागतो, कारण की आपण गुरुचरित्राचं पारण केले, आपण संकल्प केल्याचं आपल्या हातूनच त्यांना द्यायचं असतं, आपण तो संकल्प तोडून घ्यायचा असतो. तर इकडे आता पुरण माझं वाटून होत आलेलं आहे. तर आता जवळजवळ 8:30 7:30 8 वाजत आल्या होत्या माघारी येईपर्यंत. तर म्हटलं आता अगोदर पुरण वाटून घेते. अजून आपली देवपूजासुद्धा बाकी होती, कारण की ही काम सकाळची मुलांची शाळेची पण काय होती. मुलांना शाळेत 7ला पाठवून मी ब्राह्मण काकांकडे गेलेली शिदा देण्यासाठी. तर आता बघा पुरण संपूर्ण वाटून झालं. देवपूजा पण आटपून घेतली, पण ते तुमच्यावर नाही शेअर केली, कारण की व्हिडिओ घ्यायला पण टाईम जातो, मग भरपूर लेट होतं. तर आता उंबऱ्याला हळदीचं आज गुरुवार पण आहे, तर उंबरट्याला हळदीचं लेपन करायचं आहे. तर थोडं 5 मिनटामध्येच थोडंसं मध्ये देवपूजा केली, पटकन उंबरट्याला हळदीचं लेपन केलं, आणि त्याचबरोबर छान अशी रांगोळी पण काढून घेतली आहे. तर गुरुवार असल्या कारणानं आपल्या घरामध्ये उंबरट्याला हळदीचं लेपन करणं आवश्यक आहे, जरुरी नक्कीच करा. तरी कसं केलं मी, तर गोमूत्रामध्ये हळद टाकून मिक्स करून ते उंबरट्याला लेपन केलं, आणि छान अशी रांगोळी काढलेली. तर इकडं बघा आता पटकन भजी तळा घेतली. भजी करायची आपली राहिली होती, आणि गुळवणी पण झालं होतं, आमटी झालं होतं, भात पण झाला होता. तर आता भजी राहिले होते. भजी झाल्यावरती आपण घेणार आहे पोळ्या करायला. तर भजी बघा छान छोटे छोटे भजी काढून घेतले. कारण की नैवेद्यासाठी पण आपल्याला भजी हवी आहेत, आणि मी मुलं जीव घालणार होते. तर मग काय होतं की मुलं खातात ना खातात, म्हणजे जास्त त्यामुळं मगच वेस्ट खरकट राहतं, आणि मग ते आपल्याला ते वाया पण नव्हतं घालवायचं. त्यामुळे छोटी भजी करून घेतली, आणि भजी पण चवीला छान होतात. तेच आपण त्याच्यामध्ये घातलं होतं, जे लसूण सोडून जे खोबरं, अद्रक आणि कोथिंबीर हे जे घातलं होतं आपण पेस्ट बनवून, ती पेस्ट घालून त्याच्यामध्ये मिरची वगैरे टाकून आपण ते छान भजी केली होती. तर आता इकडे कणिक छान बघा मी चोळून घेतली, टेचून घेतली कणिक, आणि पीठ चाळून घेते. आता घेऊयात पोळ्या लाटायला. तर कणिक अगदी मस्त झाली होती, पातळसर आणि छान तिंबून घेतलेली, आणि पुरण पण बघा मस्त झालं होतं. तर आता पटपट पोळ्या लाटून घेते, कारण की आत्ताच मुलं पण येतील, आणि आता परत आरती करायची, तर जेव पण घालायचं होतं. तर पोळ्या पण छान अगदी टम्म फुगत होते. आता मी पोळ्या पटपट लाटून घेते. छोट्या पोळ्या लाटते, कारण की ती छोटी मुलं येते, संपूर्ण पोळी त्यांना संपते, त्यामुळे मग छोट्या पोळ्या लाटत होते, आणि मोठ्या पण करणार आहे. तर मी आता पोळ्या मुलांपुरत्याच करून घेणार आहे, कारण की राहिलेल्या नंतर न करत बसायचं आपण. पण फक्त आपल्या सकाळी 10:30च्या आत हा स्वयंपाक झाला पाहिजे. थोडक्यात माझा तर 9:30पर्यंत स्वयंपाक झाला पाहिजे, कारण की आता 9 तर वाजल्या होत्या, आणि पोळ्या लाटाय मला 9 वाजल्या. कारण की मध्ये आधीच कामं येतात ना, देवपूजा म्हणा, कचरा म्हणा, कोणी येतं जातं, मग ते मध्ये आधी वेळ जातो. तर त्यासाठी मी सकाळी लवकर पण उठलेली. तर छान अशा पोळ्या पण मी करून घेते, आणि अशा प्रकारे जर तुम्ही पुरण छान वाटून घेतलं, आणि कणिक छान तिंबून घ्यायची बोटानं टेचून, तर छान टमकीगत पोळ्या फुगतात, आणि पाण्यामध्ये शक्यतो कणिक भिजत घालायची, त्यामुळे पोळ्या अगदी छान मऊसूत होतात. तर ह्या पोळ्या माझ्या बघा गव्हाच्या पिठाच्या आहेत, त्याच्यामध्ये कुठलंही मैदा वगैरे नाही आहे, आणि आपल्या घरचे गहू आहेत, आणि गव्हाच्या पिठाच्या छान अशा पोळ्या झाल्या बघा. मस्त टम्म फुगल्या होत्या पोळ्या, आणि तुम्ही ह्या पोळ्याला तूप लावू शकताय, तेल लावू शकताय, आणि मस्त अशा ह्या पोळ्या. तर आता पोळ्या माझ्या करून झाल्या होत्या, जेवढ्या हव्या होत्या मी तेवढ्या, निम्म्या तर पोळ्या मी केल्या होत्या. बाकीच्या पोळ्या बाकी होत्या, कारण की नंतर घरचे सगळे जेवण करायला बसतील त्यावेळेस मग ते मी गरम लाटणार आहे. तर पोळ्या माझ्या करून झाल्या,
आणि तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करत असाल तर ब्राह्मण काकांना शिधा देणं जरुरी आहे का, तर हो जरुरी आहे. त्यांना शिधा दिल्याशिवाय आपला गुरुचरित्राचं फळ आपल्याला मिळत नाही. तर इथं मी करून घ्यायची आता घेवडे शेंगाची भाजी बाकी राहिली होती, ती नेमकं मला पोळ्या लागताना आठवलं, तर पटकन पोळ्या लाटून घेतले आणि छान भाजी करून घेतली. कारण की शेंगा मी आधीच करून ठेवल्या होत्या, छान धुतल्या, जिरी मोहरीची फोडणी देऊन हे छान भाजी परतून घेतली आणि हळद वगैरे टाकायची आणि थोडंसं पाणी घालून भाजी शिजवायची. पटकन शिजली जाते, कवळ्या शेंगा असतात लगेच शिजतात. ह्याच्यामध्ये पण आपल्याला काश्मीरी लाल मिरच पावडर घालायची, मीठ घालायचं आणि थोडासा शेंगदाण्याचा कूट घालायचा. शेंगदाण्याचा कूट घातला ही भाजी छान होते चवीला. तर अशा प्रकारे ही भाजी पण छान अशी मी आता परतून घेते. थोडीशीच आहे कारण की नैवेद्यापुरती आपल्याला हवी होती आणि हे तर तुम्ही आवर्जून भाजी आपल्याला लागतेच नैवेद्यामध्ये. कारण की आणि आता पूर्ण पोळ्यांचा स्वयंपाक झाला होता. भजी, पोळ्या, गुळवणी, आमटी आणि भात या सर्व गोष्टी करून झाल्या होत्या आणि प्लस नैवेद्याला आपल्याला घेवड्याच्या शेंगाची भाजी पण केली होती. कारण की ती आवर्जून आपल्याला हवी होती नैवेद्यामध्ये, तर ती पण करून झाली. आता मी नैवेद्य तयार करून घेते बघा. नैवेद्य पण ताट छान तयार करून घेतले आणि त्याच्यावरती एक तुळशीचं पान ठेवायचं जेणेकरून आपला नैवेद्य पूर्ण होईल. नैवेद्यामध्ये भात, आमटी, भाजी आणि आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुरुचरित्र पारायणामध्ये आपल्या समाप्तीला नैवेद्य किती लागतात, तर नैवेद्य काय आहेत तुम्ही पाहिलेच आहेत, पण नैवेद्य आपल्याला 4 लागतात. तर नैवेद्याच्या ताटामध्ये पुरणाची पोळी, भात, आमटी, गुळवणी आणि भजे आणि घेवड्या शेंगांची भाजी. 4 नैवेद्य आपल्याला, एक गाईला, एक स्वामी समर्थांना, एक कुलदेवीला आणि एक जो आपण ग्रंथ गुरुचरित्र आहे यासाठी आपल्याला 4 नैवेद्य लागतात. आता आपल्या घरामध्ये मुलांच्या रूपामध्ये दत्त महाराज, स्वामी महाराज आलेले आहेत आणि आपण त्यांचं तेवढंच स्वागत करणंसुद्धा गरजेचं आहे. तर मी सर्व मुलांचे पाय धुवून घेत आहे आणि त्यांना भस्म लावून घेत आहे. आणि ह्याच्या अगोदर मी आरती, ह्या मुलांसोबत आपल्याला आपली घरात आरती करायची, नैवेद्य आरती करायची आणि मुलांचे मी पाय धुवून घेतले, पाय धुवायचे, हळदी कुंकू व्हायचे आणि आपल्या पदरात त्यांचे पाय पुसायचे आणि त्यांना जेवू घालायचं. तर माझं ते काम चालू होतं. आणि कुठलीही पूजा करा बघा, मनोभावे करा आणि त्याचं पण निश्चित आपल्याला मिळत असतं. तर मी इथं मुलं जेवायला का घातली बरं, कारण की बघा गुरुवार असतो आहे आणि जोडपं मिळणं पण कठीण होतं आणि गुरुवार महिलांचे उपास राहतात. आणि त्यापेक्षा माझं मन काय सांगतं की लहान मुलं घाला, ते निरागस असतात, त्यांच्या मनामध्ये कुठल्याही गोष्टीचं हे नसतो. पण मोठी माणसं म्हणजे असले की थोडं त्यांच्या मनामध्ये येतं का जेवणामध्ये पण हे चांगलं नाही झालं, ते चांगलं नाही, किंवा हे कमी जास्त, ते कमी जास्त असं मला वाटतं. त्यामुळे मग लहान मुलांचं अगदी निरागस असतात, त्यांच्यामध्ये काय भाव नसतं, फक्त छोट्या छोट्या गोष्टीपासून ते खुश होत असतात बघा. अगदी मी त्यांना नंतरनं जेवण झाल्यानंतरनं 11 रुपये आणि एक केळी दिले, तर ते 11 रुपये दिले, एवढे खुश झाले की म्हटले याचं काय करायचं, तर म्हटलं तुम्ही त्याचा खाऊ खायचा. ते मुलं इतके खुश झाले की म्हणजे बघा त्यातून त्यांच्या मनात समाधान होतं आणि त्याचं फळ आपल्याला मिळत असतं. तर अशा प्रकारे मुलांचं मी स्वागत केलं. म्हणजे साक्षात आपल्याला मुलांच्या रूपामध्ये आज दत्त महाराज, स्वामी महाराज आपल्या घरी आलेले असतात जेवण करण्यासाठी. तर मुलांचे पाय मी धुवून घेतले, हळदी कुंकू लावताना नमस्कार करून घेतला. आता हे पाणी आपल्याला झाडाला घालायचं असतं, कुठेही टाकून द्यायचं नाही. तर आता मी सर्व मुलांच्या पाया पडून घेत आहे आणि त्यांना ताट पण छान वाढून घेतलेलं आहे. आता हे मुलांनी छान जेवण झालं, त्या मुलांना आता आपल्याला द्यायचं आहे बघा. जेवण झालं त्या मुलांना मी 11 रुपये आणि एक केळी, एक फळ त्यांना दिलं आणि ती मुलं खूप खुश झाली. तर असं काही माझं आजचं उद्यापन होतं. आणि नंतर ना हे आपण देवापुढे जे नैवेद्य दाखवलं होते 4 नैवेद्य, यातला गाईचा एक असतो, एक गोमाताचा म्हणजे गाईचा एक असतो, एक गुरुचरित्र ग्रंथाचा एक असतो, एक स्वामींचा असतो आणि एक कुलदेवीचा. हे नैवेद्य आपण स्वतः खायचे किंवा गाईला चारायचे. हे अशा प्रकारे